ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो. आपण बघत होतो प्राणायाम हा विषय. ठीक आहे, जो आपल्या सत्यार्थ प्रकाश या स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये त्यांनी वेदानुकूल जे वेदानुसार आहे तेच त्यांनी सांगितलेलं आहे की कसं प्राणायाम वगैरे करणं, नाही का. ज्याचप्रमाणे आपल्या पतंजली ऋषींचं जे योगदर्शन म्हणजे पुस्तक त्यांनी सेपरेट दर्शनशास्त्र लिहिलेलं आहे या विषयावरती. कसं आपण आत्म्याशी परमात्म्याशी आपण एकरूप होऊ शकतो. एकरूप याचा अर्थ आपण त्याचा साक्षात्कार कसा करून घेऊ शकतो. तर ठीक आहे, या सर्व विषय माहिती दिलेली आहे. तर आपण बघत आहोत आता स्वामी दयानंद सरस्वती यांचा अनमोल ग्रंथ सत्यार्थ प्रकाश. ठीक आहे, तर या सत्यार्थ प्रकाश ग्रंथाचे महत्त्व असे आहे की हा ग्रंथ ज्या घरामध्ये जातो, ज्याचे आईवडील या पुस्तकाचं वाचन करतात आणि ज्यांची मुलं या पुस्तकाचं वाचन करतील ते आपल्या स्वधर्मावरती, वैदिक धर्मावरती, सनातन धर्मावरती ठाम राहतील. त्यांना कोणीही आपल्या धर्माच्या रस्त्यावरून विचलित करू शकत नाही, त्यांचं मन विचलित करू शकत नाही, कारण हा असा प्रकारचा अनमोल ग्रंथ आहे. तर जे धर्मपरिवर्तन करणारे लोक आपल्याकडे येतात, आपल्या दारावर येतात किंवा आपले मित्र आपसामध्ये काही ना कशा प्रकारे आपला काय करतात, ब्रेनवॉश करत असतात. तर अशा प्रकारच्या लोकांना उत्तर देण्यासाठी आणि ज्ञानवृद्धी, धार्मिक ज्ञानवृद्धीसाठी हा ग्रंथ सर्वोत्कृष्ट आहे. म्हणून हा सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ प्रत्येक घराघरामध्ये असावा. ठीक आहे, हे नाही समजा का आर्य समाजाचा आहे. उलटं आर्य समाजापासून लोक तुम्हाला जे इतर जे आहेत, जे स्वार्थी मंडळी आहेत, भगवा धारण करणारे जे स्वार्थी लोक असतात, ज्यांना धर्म आवडत नाही पण त्यांना स्वतःचे काय करायचं असतात, स्वतःलाच देव म्हणून घ्यायचं असतं, माझीच पूजा करावी असं वाटतं, तर अशा लोक कधी तुम्हाला आर्य समाजाजवळ येऊ देणार नाहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे सर श्रोतेगण. तर शहाणे तुम्ही सर्व समाजदार आहात, तुम्हाला काय करायचं, कसं करायचं, निर्णय काय घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवायचं. परंतु आमचं काय मार्गदर्शन करणं, आम्हाला तुम्हाला तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवणं हे आमचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, तर आपण बघत होतो योग विषय. तर एक होता बाह्य विषय, म्हणजेच जो श्वास आपण घेतो त्याला बाहेरच्या बाहेर रोखणे आणि तो ज्याची जशी कॅपॅसिटी तयार होते त्या प्रकारे सुरुवातीला 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद असं हळूहळू वाढवत राहणे. आणि दुसरा असतो त्याला म्हणतात बाह्यांतर. ठीक आहे, जो बाहेर थांबून राहील म्हणजे बाह्य विषय. एक असतो अभ्यंतर. अभ्यंतर म्हणजे काय, ज्याला आतल्या आत श्वास आपण घेतल्यानंतर, असा श्वास घेतल्यानंतर आतल्या आत फुफ्फुसांमध्ये रोखून धरणे. ठीक आहे. तिसरा असतो स्तंभवृत्ती. स्तंभवृत्ती म्हणजे काय, हा प्राण जिथल्या तिथं थांबणे, म्हणजे मधल्यामध्ये असू द्या किंवा बाहेरच्या बाहेर असू द्या किंवा मध्यभागी असू द्या, तर तो प्राण जिथल्या तिथे श्वास थांबून धरणे, त्याला जेवढी आपल्यात शक्ती असेल तोपर्यंत. ठीक आहे. आणि चौथा असतो बाह्यांतराक्षेप, बाह्याभ्यंतराक्षेपी, म्हणजेच जो प्राण बाहेरून बाहेर निघत असताना त्याला त्याच्या विरुद्ध दिशेने धक्का देणे, म्हणजे याचा अर्थ त्याला बाहेर निघू न देता त्याला पुन्हा मध्ये श्वास ओढणे. म्हणजे कसं, जसं फुल श्वास आपण घेतलेला आहे आणि त्याला सोडता सोडता पूर्ण कधीही म्हणजे फुफ्फुसातून पूर्ण श्वास बाहेर निघून न देता त्याला लगेच आतमध्ये ओढणे. आणि त्याच प्रकारे जसं बाहेरून आतमध्ये येत असेल तर त्याला पुन्हा धक्का देऊन रोखून धरणे. ठीक आहे, म्हणजे जसं पूर्ण श्वास सोडायचं, श्वास बाहेर काढायचा नाही आणि पूर्ण श्वास मध्ये घ्यायचा नाही, म्हणजे त्याला मधल्यामध्ये त्याला म्हणजे पूर्ण न संपू देता आतमध्ये घेणे आणि आतून बाहेर सोडताना पुन्हा बाहेरून आतमध्ये धक्का देणे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्राणायाम आहे. तर आपण याचे यूट्यूबला आपल्या रामदेव बाबांच्या याच्यावर सुद्धा प्रत्यक्षित बघू शकता. ठीक आहे, किंवा आर्य समाजाच्या चॅनल्सवरती कुठल्या चॅनल्स होता आपण याचा प्रत्यक्षित बघू शकता. आत्ता सध्या आपण प्रत्यक्ष देऊ शकत नाही, कारण अजून आपल्याला बरंच काही सांगायचं आहे पडद्यामागून. तर आपण पडद्यावरती आपण काही काळानंतर येणारच आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्रिया करायची आहे आणि एक दुसऱ्याच्या विरुद्ध ही क्रिया केली मग त्या दोघांची काय होते, गती थांबते. आपल्याला त्यांची गती रोखून धरण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढते आणि प्राण आपल्या वशमध्ये होतो आणि मन आणि इंद्रिय सुद्धा आपल्या स्वाधीन राहतात, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे ते कार्य करणार आपल्या स्वाधीन असल्यानंतर. बरोबर नाही, आपण जसं आपल्याला वाटेल त्याचप्रमाणे आपण कार्य त्यांच्याकडून करून घेऊ शकतो, निर्मळ कार्य. बरं का. हां, तर या प्राणायाम केल्यामुळे
आपली जे शारीरिक बल असते, आपला जो पुरुषार्थ असतो त्याची वृद्धी होते आणि ती सूक्ष्म रूपामध्ये असते, बरोबर नाही? म्हणजे अचानक जर तुमच्यासमोर कुठल्या प्रकारची जर समस्या आली, कुठल्या प्रकारचा असू द्या, आजच्या जगाप्रमाणे आपण धरलं, तर आपल्याला योग्य तो शीघ्र आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला हा प्राणायाम देतो, घेण्याची शक्ती आपल्याला हा प्राणायाम देतो. आपल्या शरीरामध्ये बल, पुरुषार्थ वाढवतो. असा हा एक प्राणायाम, ही एक क्रिया आहे जी आत्म्याला परमात्म्याशी पण जोडते. ठीक आहे. तर म्हणून ह्या क्रियेचा आपण सराव करावा, केलाच पाहिजे. आणि जो नित्य प्राणायाम करणारा मनुष्य आहे, मुलगा आहे, स्त्री आहे, तर या सर्वांच्या मध्ये जो हे होतं, तर मनुष्यांच्या शरीरामध्ये काय वीर्य रजेची काय होते, वृद्धी होते. ठीक आहे, मनुष्यांच्या शरीरामध्ये. आणि तो स्थिरतेला प्राप्त होतो, म्हणजे तो शांत स्थिर बुद्धी राहतो. त्याच्यामध्ये बल, अतिशय उत्कृष्ट असं बल आणि त्याचे पराक्रम त्याच्यामध्ये उत्पन्न होतो. आणि जितेंद्रियता म्हणजे याचा अर्थ सर्व इंद्रियांवरती त्याचा ताबा होतो, त्याच्या वशमध्ये सर्व इंद्रिय असतात आणि सर्व शास्त्रांचा तो काही जसं शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी जवळपास 10 ते 12 वर्ष लागतात पूर्ण अध्ययनाने पूर्णपणे कंठस्थ करण्यासाठी. तर हा त्याच्या निम्म्या काळापेक्षाही कमी वेळामध्ये हा प्राणायाम करणारा मनुष्य चारही वेदांचा अभ्यासक, चारही वेद कंठस्थ, दर्शनशास्त्रांचा उत्तम अभ्यासक, वेदांगांचा उत्तम अभ्यासक, ब्राह्मण ग्रंथांचा उत्तम अभ्यासक, उपनिषदांचा उत्तम अभ्यासक होऊन हा जगामध्ये नाम कमवणारा व्यक्ती प्रसिद्ध होतो. ठीक आहे. तर असं आहे प्राणायामाचं महत्त्व. तर स्त्रियांना सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या ज्या ईश्वराने ही सर्व सृष्टी निर्माण केली आहे त्या ईश्वराचं नाम ओम आहे, बरं का. आणि त्याचं 3 गुणवाचक प्रमुख 3 नावं आहेत, जसं ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्या एका ओमचे 3 गुणवाचक नावं आहेत, बरोबर. तर त्याने कोणासोबतही भेदभाव केलेला नाही, हे लक्षात ठेवा बरं का. माणसांनी केला आहे, पुस्तकं लपून मग माणसांनी आपल्या आपल्या मनाप्रमाणे जे काय करायचं ते केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज आपण त्याचे दुष्परिणाम आपण आज बघत आहोत. ठीक आहे. तर आपल्या ग्रंथांमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना समान अधिकार आहेत. ठीक आहे. तर स्त्रीला सुद्धा अशाच प्रकारे योगाभ्यास रोज करावा असा आदेश ईश्वरांचा आहे, ठीक आहे, स्त्री आणि पुरुषांनी. ठीक आहे. तर भोजन, छादन, बसणे, उठणे, बोलणे, चालणे, तसंच छोट्यांनी मोठ्यांशी कसं वागावं, नाही का, कसा व्यवहार करावा, त्यांचे आदेश म्हणजे त्यांचं जे उपदेश आहेत ते कसे श्रवण करावेत. ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला वागण्याची, आचरण करण्याची जी प्रेरणा आहे, जे उपदेश आहेत ते आपल्याला कोण देते, धर्मशास्त्र, वेद देतात. ठीक आहे. आणि तोच उपदेश आपण इतरांनाही द्यायला हवा. ठीक आहे श्रोतेगण. हो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमस्ते.